जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचे आहेत. मालकमंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही. हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो? आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार यायला पाहिजे होती. पण तसं काही झालं नाही. मतमोजणीच्या वेळेला दोन्हीही पक्षाचे, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपवू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा. आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व सामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे, हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, की सामाजिक सलोखा आपल्यालाच